130 वर्षाहून जुना असणारा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल अर्थात बेलासिस उड्डाणपूल याचं आता नव्याने जे आहे लोकार्पण करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती। मात्र यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ती आता पुन्हा एकदा जे आहे बदलण्यात आलेली आहे। आता या बेलासिस पुलाचं जे नाव आहे ते आता राजमाता अहिल्याबाई होळकर उड्डाणपूल म्हणून ओळखलं जाणार आहे। आपण पाहिलं तर कर्णाकुलाचं जे आहे सिंदूर उड्डाणपुलामध्ये जे आहे नामांतरण करण्यात आलेलं होतं, तशाच प्रकारे या बेलासिस उड्डाणपुलाचं देखील नामांतर आता करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे कुठेतरी ज्या ब्रिटिशकालीन खुणा आहेत त्या पुसण्याचा जो आहे प्रयत्न किंवा एकंदरीत हा आपण पाहिला तर उपक्रम जो आहे हा महायुती सरकारने केला असल्याचं दिसून येत आहे। आता हा ब्रिटिशकालीन असणारा बेलासिस उड्डाणपूल आता नव्याने नामांतरण झाल्यानंतर याची नेमकी वैशिष्ट्ये काय असणार आहे किंवा काय खासियत या पुलाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सध्या आपण पाहतोय की इथे लगबग या लोकार्पणासाठी सुरू असल्याचं दिसून येत आहे। आता या पुलाचे ठळक जे आहे वैशिष्ट्य आपण जाणून घेण्याचा जे आहे प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत पाहिलं तर भायखळा असेल, जे हॉस्पिटल असेल, ग्रँट रोड असेल, गिरगाव या संपूर्ण जे आहे परिसराला जोडणारा हा महत्त्वपूर्ण असा भाग मानला जातो। यासह आपण पाहिलं तर या पुलाची एकूण लांबी 333 मीटर इतकी आहे आणि आपण एकंदरीत या दोन्ही जे आहे उड्डाणपुलाच्या बाजूला रेल्वे स्थानक देखील लगत असल्यामुळे कुठेतरी मुंबईकरांची हेळसांड होऊ नये किंवा ज्या वेगाने मुख्य रस्त्यावरून गाड्या जात असतात त्यामध्ये जे आहे मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून बाजूला पदपथही देण्यात आलेले आहे। त्यामुळे जाणं येणं जे आहे किंवा रस्त्यावरून चालणारे जे मुंबईकर आहे त्यांना योग्य प्रकारे आहे वाट काढता येईल या पदपथाच्या माध्यमातून। एकंदरीतच या संपूर्ण जे आहे रेल्वे हद्दीमधील पुलाचं आपण ठळक वैशिष्ट्य पाहिली तर त्याची लांबी एकूण 36.90 मीटर इतकी आहे। यासह 1.6 मीटर दोन्ही बाजूला पदपथ हे देण्यात आलेले आहे। मात्र कुठेतरी या पुलाचं बांधकाम पूर्ण होऊनही हा पूल मुंबईकरांच्या सेवेसाठी का दाखल होत नाहीये असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते आणि यानंतर आपण पाहिलं तर विक्रमी कालावधीमध्ये या पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे। 2024 मध्ये हा पूल धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला होता आणि यानंतर आज हा पूल पुन्हा एकदा नवनिर्माणाधीन झालेला आहे। मुंबई महानगरपालिकेने विक्रमी कालावधीमध्ये याचं कामकाज हे पूर्ण केलं असल्याची माहिती दिलेली आहे आणि यासह वाहतूक कोंडीचा जो प्रश्न गेल्या 2 वर्षांपासून उद्भवत होता या हा पूल तोडल्यामुळे मुंबईमधील दक्षिण जे आहे मुंबईमधील भागातील वाहतूक ही कुठेतरी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सतावत होता, भेडसावत होता। रेल्वे स्थानक नेमकं कसं गाठायचं हा देखील जे आहे मुंबईकरांना गेल्या अनेक जे आहे दिवसांपासून प्रश्न उद्भवत होता। मात्र या संपूर्ण जे आहे आता प्रश्नांवर तोडगा निघालेला आहे। आता हा ब्रिटिशकालीन बेलासिस पूल अर्थातच नामांतरण झाल्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल असे याचं नाव झालेलं आहे। त्यामुळे आता हा पूल पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होत आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।